रॉयल किंग्स संघाचे संघमालक गणेश देसाई साहेब, सचिन देसाई साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम. गतवर्षीची पावसाळी रबर बॉल स्पर्धा ज्या संघाने मात्र गाजवली, जिंकली, रॉयल्स कारभार. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू या. पावसाला होते सुरुवात. सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. VH स्ट्रायकर्स ऑन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. त्यांच्या समोर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पाटण तालुक्याचा बायकरमॅन प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. धमाकेदार PTR BPL षटकार. ही खासियत आहे प्रशांत बोत्रे. कमी गतीने टाकलेला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे आक्रमण केलं मल्हार चव्हाण, माइन फॉर्म बाजोली. दुसऱ्या बाजूला प्रशांत बोत्रे, बोत्रेवाडीचे खेळाडू आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि यशांच्या मागे होते चुकी. कोशांकी क्षेत्रामध्ये अवघी एक धाव प्राप्त होईल. ओमकार यादव त्यांच्या साथीला प्रशांत बोत्रे. प्रशांत बोत्रे आणि RSA गोटिवलीचं मैदान एक वेगळं नातं आहे. कारण यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग 5वं पर्व पार पडलं आणि पहिला बायकर मॅन तालुक्याचा कोण असेल तर ते स्ट्राईक वरती आहेत. पुढाऱ्यांचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. एक जोरकस फटका. लॉंगॉन आहे तैनात. लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक येथील दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. पावसातून मार्ग काढत असताना चिखलातून प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते कारण दोन्ही संघांना पहिला विजय हवाय. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलाय आणि पहिला विजय कोण प्राप्त करेल. टीमची धावसंख्या 9. 2 to go. 5वा चेंडू शॉर्ट बॉल. त्यावर केलाय प्रहार. प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून बोत्रेवाडीचा ब्रँड दाखवणारा चेंडू सीमारेषा पार. षटकार. काय फटका सजवलाय ज्या प्रकारे या पहिला बायकर मॅन. ओळख आहे ते झेलची संधी असेल आणि संधी निर्माण केली होती मल्हार चव्हाण. 2 षटकार जरूर आले या षटकामध्ये आणि त्याचं उत्तर मात्र दिलं जात आहे. प्रशांत बोत्रे यांना बाद करून आयकॉन खेळाडूला बाद करतोय. आयकॉन खेळाडू प्रशांत बोत्रे झेल बाद. काय झेल टिपलाय आणि या झेल टिपल्यानंतर जल्लोष करत असताना यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये KP आणि पहा त्यानंतर मात्र जल्लोष साजरा करत असताना कारण त्यांना माहित आहे महत्वाची विकेट आहे आणि ती मात्र प्राप्त केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर शतायू सूर्यवंशी. या पावसाळी हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. नितीन शेलार. पहिला चेंडू शतायू यांचा मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर जरूर गेले. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. अवघे एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव प्राप्त झाले. प्रशांत बोत्रे बाद झाल्यानंतर मात्र आता खेळ कसा करेल टीम हे पाहिजे कारण श्री रेणुका देवी स्पोर्ट्सला चांगल्या धावा बनवाव्या लागतील.
दुसऱ्या बाजूला VHS स्ट्रायकर्स अशी विलाजी सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ स्वतः संघमालक मैदानामध्ये आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16. ड्राईव्ह केलाय बॅकवर्ड पॉइंटला घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. ओमकार यादव 17 धावा धाव फलकावर. शतायू सूर्यवंशी सलग 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम त्या खेळाडूच्या नावावर याच क्रीडांगणामध्ये राहिलाय आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेत खेळ करण्यासाठी. तालुक्याची स्पर्धा आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतायत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जमिनीलगत फटका खेळला. एकदा मात्र प्राप्त केली जाते. पाण्यातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षक स्वतः विलास सूर्यवंशी आहेत. एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 18. नितीन शिलार इकडे अवखुरे हाताचे विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम मानाई नगर. समोर शतायू. पहिला चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न. अतिरिक्त गती आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 18. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल. चौथा चेंडू आलाय डॉट. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. दिशा खराब आहे. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. एक सिंगल धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या अतिरिक्त धावेने 19 धावा. आपटी बार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. हा चेंडू आता मात्र पुन्हा हाताळावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला चुका टाळाव्या लागतील कारण एक समोरच चांगली टीम आहे. शतायू सूर्यवंशी मॅन फ्रॉम कराटे. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम मानाई नगर. नितीन शिलार अवकुरे हाताचे फलंदाज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला जरूर त्यात येईल अपयश. अवघी 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 21 धावा. ओमकार यादव वैयक्तिक 3 धावा. नितीन शिलार आता खातं उघडले. 21 ला 1. 1 टू गो. पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेट प्राप्त झाला. लोअर फुल टॉस चेंडू. बॉटम हँडचा चांगला वापर. मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय. नितीन शिलार यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी पेटी RBPL षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 27. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. काय चांगला फटका सजवला नितीन शिलार. 27. प्रशांत बोत्रे बाद झाल्यानंतर मात्र आता ही जबाबदारी घेतली जाते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 27 ला 1. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. पहिला चेंडू सागर यांचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूवर पोहोचलेच नाहीत. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. सोप्पा नाहीये या चिखलामधून या ओल्या आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करणं कारण आता पाऊस जरूर गेलाय परंतु पूर्णपणे चिखलाने माखलेले आउटफील्ड आहे. काही ठिकाणी पाणी साचलंय तिथून मार्ग काढत असताना प्रयत्न करतायत प्रत्येक खेळाडू. टीमची धावसंख्या 21. 29 धावा. सागर जाधव षटक क्रमांक 3. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. टायमिंग करावं लागेल ओमकार यादव यांना कारण जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तिथे मात्र अपयशी ठरलेत. मोठे फटके खेळावे लागतील. सातत्याने मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि यष्ट्यांच्या मागे चुकी होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये करत असताना या डावातील केपी आणि दुसरा झेल टिपलाय आणि ओमकार यादव यांना पडतावं लागेल झेल बाद.
हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त हाताळला जाणारा चेंडू म्हणजे हा शॉर्ट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु केपी यांनी चुकी केली नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. इनॅट नंबर 4 अरविंद पिंपळे. पहिला चेंडू अरविंद पिंपळे फक्त ढकललाय. डीप पॉइंट आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न. स्लाइड मारले. फेकी तर उशिरा केली जाते कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. ज्या वेळेला तुम्ही पडता त्यावेळेला मात्र तुम्हाला उठून पुन्हा एकदा चेंडूवर जावं लागतं आणि पहिल्या चेंडूवर खातं उघडले अरविंद पिंपळे यांनी. 2 धावा. 32 ला 2. 4 चेंडू अखेर. 32 धावा धाव फलकावर श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स. 2 चेंडूंचा खेळ शेष. 5वा चेंडू. पाचवा चेंडू शरीरावर आदळला जातोय. धाव तर इथे मात्र 1 प्राप्त केली जाईल डिकपाई स्वरूपात, कारण ज्या प्रकारे या चेंडूवर वेग होता सागर जाधव यांचा. दुसऱ्या बाजूला नितीन शेलार, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 1 टू गो. 33 ला 2. डावखुऱ्या हाताचे एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख आहे नितीन शेलार यांची. क्षेत्ररक्षक मात्र आता डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर तैनात आहे. लॉंग ऑन तैनात आहे. ऑन साइडला नितीन शेलार यांच्यासाठी. पंच केलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक. नितीन शेलार ब्रँडेड स्ट्रोक. 4 धावा. ते मात्र ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, का अद्भुत फटका. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल, कारण काय शैलीदार फलंदाज म्हटलं जातं डावखुऱ्या हाताच्या खेळाडूंना. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे पंच केला, लॉंग ऑफ होते तैनात. आणि इथे मात्र लॉंग ऑफ क्लिअर करत असताना तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे, कारण ज्या प्रकारे हा टायमिंग झालेला फटका होता. टायमिंग तर चांगलं झालं होतं, परंतु हा चेंडू लॉंग ऑफ क्लिअर केलंय का हे पाहिजे आहे. कारण नितीन शेलार यांची ती खासियत आहे, ताकद आहे त्यांच्याकडे. 8 सबेगी. 6 धावा षटकार. कारण ओमसाई एमटीसी आम्ही कॅमेरामॅनचं कौतुक करेन, आमच्या 81-82 कुणाल म्हात्रे. आणि का ओमसाई एमटीसीचं नाव चर्चेमध्ये असतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपणं सोपं नसतं, ते काम सोपं केलं जातं. 39 ला 2. सागर सूर्यवंशी, मॅन फ्रॉम शिळ. पहिला चेंडू सागर यांचा बॅकफुटला जाऊन पंच केला. इथे मात्र चांगला फटका, कमालीचा टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. अरविंद पिंपळे यांच्या बॅटमधून षटकार. हा पहा ज्या प्रकारे फटका सजवलाय अरविंद पिंपळे. हा देखील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. मनेरी गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले अरविंद पिंपळे यांनी. दुसऱ्या बाजूला आता मात्र मानाईनगरचे विस्फोटक खेळाडू नितीन शेलार. 1 धाव आली आहे. 46 धावा धाव फलकावर. प्रशांत बोत्रे बाद झाल्यानंतर मात्र एक चांगली भागीदारी इथे बनत असताना चांगली क्रिकेट, चांगली स्पर्धा. हेलिकॉप्टर उडवला जातोय. मानेनगरच्या क्रिकेटचा दर्जा दाखवणारा नितीन शेलार ब्रँडेड PTRBPL षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. सी फॉर क्लास. आणि हा दर्जेदार फटका नितीन शेलार. का डावकुरे आताचे फलंदाज प्रेक्षकांना प्रभावित करतात हे मात्र दाखवणारा हा दर्जेदार फटका. सांघिक अर्धशतक धाव फलकावर. 50 अप. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स. कमी गतीने टाकलेला फटका. बैठक, ताकद, टायमिंग, नजाकत. नितीन शेलारांची पॉवर. मानाईनगरचा दर्जा, मानाईनगरचा ब्रँड. 6 धावा सलगचा दुसरा मोठा धमाका. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स साठी फलंदाजी करत असताना इथे मात्र हात खोललेत
नितीन शेलार वैयक्तिक नाबाद 25, टीमची धावसंख्या 58. हा पहा दोन अँगलच्या माध्यमातून एका बाजूला फलंदाजाची शैली आणि दुसऱ्या बाजूला चेंडूला टिपलं जात आहे. एका बाजूला कुणाल म्हात्रे कॅमेरामॅन, दुसऱ्या बाजूला मोरेश्वर म्हात्रे. दोन कॅमेरामॅन 81-82. टीमची धावसंख्या 58. पुनरागमन करतील का सागर सूर्यवंशी? दोन आलेत, तिसरा येईल का? सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडूची दिशा मिस केली आहे आणि दोन षटकाराचं उत्तर मात्र फलंदाज नितीन शेलार यांना बाद करून दिले. विकेटचं पतन, महत्वाचा विकेट प्राप्त होतोय. टीम VH स्ट्रायकर्स 58-3. बॅटची आतली कडा प्लेड ऑन झाले. नितीन शेलार वैयक्तिक धावा केल्या त्यांनी 7 चेंडूमध्ये 25 आणि आपल्या संघाला मात्र सुरुवात चांगली करून दिली. नवीन फलंदाज अमित मस्कर. पाहायचंय की हा षटकार आहे का? पाय तर लागलाय जरूर. ऑनफिल्ड अंपायर एस, इट्स अ बिग ह्यूज हिट. अमित मस्कर यांच्या पहिल्या चेंडूवर 6 धावांचा प्रहार, षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 64 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स या संघाची पाहायला मिळते. 4 षटका अखेर 64. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिन कुराडे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. मॅन फ्रॉम गोशटवाडी. समोर अरविंद पिंपळे. पहिला चेंडू ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू खराब दिशेवर, व्हाईट बॉल. सचिन कुराडे अंतिम षटकासाठी पहिला चेंडू अवांतर हाताळलाय. 65 धावा धाव फलकावर. 75-80 पर्यंत मजल मारेल का रेणुका देवी हे पाहायचंय, कारण 6 चेंडू बाकी आहेत आणि सुरुवात तर मात्र चांगली झाली आहे. 65. अरविंद पिंपळे सेट ऑन फायर इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. PTR BPL षटकार. काय फलंदाजी करतात अरविंद पिंपळे. ज्या प्रकारे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना मणेरी गावचे खेळाडूंनी काय फटकेबाजी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे गती अतिरिक्त पाहायला मिळते. 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. एक सिंगल धावेने टीमची धावसंख्या 72 धावा. हा पहा रिप्ले. ही खासियत आहे उमसा MTC ची, कारण त्याच तत्परतेने रिप्ले देखील दाखवले जातात. अक्षय शेठ म्हात्रे 81-82. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागतोय. चेंडू स्लिप मध्ये मार्गस्थ होईल. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 73-3. आज सर्वोच्च धावसंख्येचा नोंद केल्या श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, कारण रेणुका देवीच्या नावाने खेळणारा हा संघ आपली ग्रामदैवत आणि त्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ खेळतो. सातत्याने सुरेची काळेकर साहेब संघ मालक. आडा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूची दिशा, चेंडूची लाईन मिस केली. अरविंद पिंपळे होतील त्रिफळा बाद. काठी काढले. 73 धावा, 4 गडी बाद. टीम रेणुका देवी स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच कलावती 11 विपक्ष VH स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. येस, सामन्यानंतर आपण टॉस करूया. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा झाल्या तब्बल 73. नवीन फलंदाज ओमकार. पहिला चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 73 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका जर आला तर 80 धावांचं लक्ष ठेवलं जाईल का? 1 to go.
73 धावा धाव फलकावर 4.5 चेंडूंचा खेळ झालाय. सचिन कुराडे शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. केपी चुकी करणार नाहीयेत. चांगला खेळ टिपला आणि पहिल्या डावाचा इथे मात्र खेळ समाप्त होईल. पहिल्या डावाचा अखेर मात्र रेणुकादेवी स्पोर्ट्स संघासाठी चांगला झाला नाहीये, परंतु ज्या प्रकारे मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी केली 73 धावा आणि तब्बल 74 धावांचं लक्ष असेल VHS स्ट्रायकर्स या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा जर विक्रम करायचा असेल तर VHS स्ट्रायकरला 74 धावा कराव्या लागतील. 74 रन्स टू विन. तब्बल 73 धावा नोंद केल्यात आणि ज्या प्रकारे नितीन शिलार करायचा पाठलाग दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. धाव इथे मात्र प्राप्त होत नाहीये. पहिल्या चेंडूचा चांगला अगदी समाचार घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 74चा करायचा आहे पाठलाग. चेतन सोरगे सुरुवात मात्र चांगली केली आपल्या या षटकाची. समोर मल्हार चव्हाण. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता. चेंडूवर अतिरिक्त वेग आणि ज्या प्रकारे आता मात्र पाऊस पडून गेल्यानंतर ही सिमेंटची खेळपट्टी सुकी झाली, त्यामुळे फलंदाजी करणं कदाचित सोपं असावं, परंतु क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं. त्यामुळे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. VHS स्ट्रायकर्स. फुल टॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न जरूर केला आणि चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा प्राप्त केल्यात. मल्हार चव्हाण यांचं खातं उघडलं जात आहे. या 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असणार टीम VHS स्ट्रायकर्स. आज वांद्रे मुंबईमधून हा खेळाडू नवी मुंबईमध्ये दाखल झालाय, कारण आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. श्रेयस कदम यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण तुमचं नाव किती मोठं आहे हे महत्वाचं नसतं. संघ अडचणीमध्ये असताना तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्वाचं. चौथा चेंडू. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात आहे. एकदा प्राप्त केली जाते. प्रथमेश शिजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3. 2 to go.
4 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. संतोष सूर्यवंशी यांचा गोल्डन डकचा शिकार. शून्यावर झेल बाद. प्रशांत बोत्रे यष्ट्यांच्या मागे टिपलाय झेल आणि संतोष सूर्यवंशी यांना पडतावा लागेल शून्यावर. पहिला धक्का टीम VHS स्ट्रायकर्स. ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा थोडीशी कसरत करत असताना प्रशांत बोत्रे चांगला झेल टिपला आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये चेतन चोरगे यांनी पहिलं यश प्राप्त केले. शतायू सूर्यवंशी कराटे गावचे खेळाडू सातत्याने यावर्षी पावसाळी हंगाम गाजवलाय. 1 to go. 3-1 VHS स्ट्रायकर्स. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू स्लॉक स्वीप आणि पहिला चेंडू खेळत असताना शतायू सूर्यवंशी आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिले चेंडूला. अक्षरशः जबरदस्त फटका. PTRBPL षटकार. पहिला चेंडू खेळत असताना हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती 2 अँगलच्या माध्यमातून दाखवला जातो. 2 in 1. एका बाजूला फलंदाजाचे हावभाव, दुसऱ्या बाजूला चेंडूला टिपला जातोय. 81-82 नवीन गाडी आधी नुकतीच घेतले अक्षय शेठ म्हात्रे यांनी आणि आता मात्र कदाचित उद्या त्याचं सेलिब्रेशन केलं जाईल. 9 धावा धाव फलकावर. 24 चेंडू मध्ये आता करायचे आहेत VHS स्ट्रायकर संघाला. 24 चेंडू मध्ये सोहम शेलार चॉईस खेळाडू आहेत. मॅन फॉर मानाईनगर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. एका बाजूला बाचोलीचे खेळाडू आहेत मल्हार चव्हाण, दुसऱ्या बाजूला कराटे गावचे खेळाडू शतायू सूर्यवंशी. गोलंदाजी करतायत मानाईनगरचे खेळाडू सोहम शेलार आणि यष्ट्यांच्या मागे भोत्रेवाडीचे खेळाडू प्रशांत बोत्रे. हे प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य असतं कारण प्रत्येक गावातील वेगळे खेळाडू असतात. त्यामुळे इथे आता प्रत्येक गावाचं लक्ष असेल, संपूर्ण पाटण तालुक्याचं लक्ष असेल. मानाईनगरचा वंडर बॉय ज्या खेळाडूने कमी वयामध्ये मानाईनगरचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या पटलावर नोंद घेण्यामध्ये भाग पाडलाय. सोहम शेलार. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. दुसरा चेंडू ड्राईव्ह केलाय बॅकवर्ड पॉइंट. गोशांकी क्षेत्रामध्ये झाडाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एकेरी दुहेरीने मात्र तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकणार नाहीये. 2 चेंडू अखेर 11 धावा धाव फलकावर. आता 63 करायचे आहेत आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे 22. 22 चेंडू मध्ये 63 धावांची आवश्यकता. VHS स्ट्रायकर्स मोठ्या फटक्याच्या शोधात. पावलं चुकली जात आहेत सोहम शेलार यांची. त्यांनी थांबणं पसंत केले आणि इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना ज्यावेळेला तुमची पावलं चुकतात थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. इथे मात्र पहा काठी काढली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना सोहम शेलार यांचा वेगवान 63 चेंडू आणि इथे मात्र यष्ट्यांना फिरायला पाठवले गार्डन मध्ये. 3 फळाबाद. मल्हार चव्हाण बॅक टू द डगआउट. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी असावी. सोहम शेलार यांचा हा वेग पहा आणि ज्या प्रकारे ही वेग ही ओळख आहे. काय गोलंदाजी सोहम दत्तात्रय शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 अँगलच्या माध्यमातून ही क्षणचित्र देखील दाखवली जात आहेत आणि मधला स्टंप अक्षरशः फिरायला पाठवलाय. न्यू बॅटर काशीनाथ दाखल झालेत. आता संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमधून मार्ग काढेल का टीम SK VHS स्ट्रायकर्स. खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू
बॅटच्या बॉटमला लागले धाव मात्र इथे प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 11 धावा. माणेनगरचा वंडर बॉय म्हणून काय या खेळाडूचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं. सोम दत्तात्रय शेलार ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना एक महत्वाचा गडी बाद केलाय, त्यानंतर अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करत असताना पाचवा चेंडू बॅक टू द बॉलर. एक डाव मात्र प्राप्त होईल. मिड ऑफ आहे तैनात. एक सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाते. खातं उघडलं जाते केपी यांचं. टीमची धावसंख्या 12ला 2. 1 टू गो. 74चा पाठलाग करते टीम. VHS स्ट्रायकर. सुरुवात खराब झाली. शेवट चांगला होईल का? कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक षटक पुरेसं असतं तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन येण्यासाठी. आणि एका षटकामध्ये तुम्ही मॅच मध्ये येता, एका षटकामध्ये मॅच मधून बाहेर जाता. ते एक षटक असेल का येणार ते पाहायचंय. 1 टू गो. 12ला 2. शेवटचा चेंडू देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. शतायू यांचा फटका अगदी टायमिंग करण्यामध्ये अपयश आल्या. सोम शेलार यांचं अप्रतिम षटक हाताळलं जातं. एक महत्वाचा गडी बाद केला आणि अवघ्या धावा खर्च केल्या त्यांनी. 4. 13ला 2. टीम VHS स्ट्रायकर्स आता 18 चेंडू मध्ये करायचे विजयासाठी तब्बल 61 धावा. 18 चेंडू 61 धावांची आवश्यकता. 25 ते 30 धावांचा जर रवी एखादं षटक आलं तर मॅच मध्ये येऊ शकते VHS स्ट्रायकर्स. आज बँगलोर वरून आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळण्यासाठी रवी बोरगे दाखल झालेत. अक्षय शेठ हे तालुक्याचं प्रेम असतं कारण आपल्या नोकरीसाठी ते बँगलोरला असतात, परंतु त्यांना माहित आहे की पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आहे. सुट्टी टाकले आणि आज इथे दाखल झाले तर नवी मुंबई गोटिवलीच्या क्रीडांगणामध्ये. कारण प्रत्येक खेळाडू आपल्या तालुक्यासाठी दाखल झालाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. ओमकार बोरगे यांचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला एकदा प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी उशिरा केले मी म्हणेन. सळवे एक्सप्रेस ओमकार बोरगे. कारण सळवेचे आमचे खूप सारे खेळाडू या मॅच स्पर्धेमध्ये आनंद घेत असताना कुमार अमर कदम आहेत, सनी आहे, रवी बोरगे, अमित मस्कर, अमित कदम